जिथं अध्यात्म आहे तिथं सुद्धा आसरा दिलं जातो राव. काय नवीन पायंडा पाडला यांनी, काय प्रश्न विचारता राव त्यांच्याबद्दल. जिथं माणसाचं मन बुद्धी शुद्ध केली जाते त्या अध्यात्माच्या ठिकाणी सुद्धा काय शब्द वापरले जातात एवढ्या महाराष्ट्राने बघितलं. आणि यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहेत आपण. यांना कोणतं समजलंय तेच म्हणतील, तेच दूषित वातावरण करतील, त्यांच्या माणसाला तेच विरोध करतील. दुसऱ्याचं वरबडून खायची सवय लागलेली. जाऊ द्या त्या विषयाचं काय, ते असं महत्त्व द्यायची गरज नाही आपल्याला. तसल्या विषयाला भरपूर विषय आहेत, शेतकऱ्याचे आहेत. इथं मरणाचं संकटात सापडले सगळे, हे हाल चालू आहेत मरणाचे शेतकऱ्यांचे. सरकार नुसतं सभा घेतं आहे, हरं फुलं लावतं आहे व्यासपीठाला. आले की शायनिंगमध्ये येऊन जातात, विमानाने येतात, विमानाने जातात. शेतकरी इकडं उद्ध्वस्त झाला आहे. आत्ता त्या आपल्या त्या शिल्लोडला ते सरपंच बिचारं पोरगं बसलं आहे, तिकडं ध्यान द्यायला सरकारला वेळ नाही. आमचा तिकडं त्या धाराशिवला अमोल जाधव बसला आहे, तिकडं ध्यान द्यायला वेळ नाही. त्या करमाळ्याची ताई बसली, तिथं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही. परत त्या बार्शीच्या ताई बसल्या आता मायमावल्या, तिकडं सरकारला ध्यान द्यायला वेळ नाही. हां, ते लेकरं मरालेत ना आंदोलनं उपोषणं करू करू. तुम्हाला का रोग आला का तिकडं ध्यान द्यायला थोडा. काय म्हणणं आहे त्यांचं ऐकून घ्यायला. इतकं मूर्खपणाचं लक्षण सरकारच्या अंगात असलं पाहिजे का. पण लोकांनी सुद्धा उगाच विनाकारण शक्ती पण व्हायला घालू नये. आत्ता शेतकऱ्याची लढाई मोठी उभा राहणार आहे. उगाच उपोषणं करा आणि हे करा, आत्ता शक्ती व्हायला घालायला नाही पाहिजे. एकजुटीनं शेतकऱ्यांना न्याय मिळत. उगाच इकडे एक जण बसला आणि तिकडं दुसरा जण बसला आणि तिकडं तिसरा जण बसला, हे करण्यापेक्षा सगळ्यांनी थांबलं पाहिजे आणि एक जीवानं एका ताकदीनं लढा शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी लढला पाहिजे. कुणीही उगाच शक्ती व्हायला घालू नये. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांना मदतीसाठी राज्य सरकारने अजून कुठलाच प्रपोजल केंद्राला दिलेलं नाही, देणार पण नाही. मदत मिळेल की नाही दिवाळीपूर्वी? घेणार आम्ही. आमच्यावर आम्हाला शक्ती आहे ना, विश्वास आहे ना आमच्या शक्तीवरती. केंद्राची आम्ही मदत येत नाही तोपर्यंत हे ते देण्याची शक्यता वाटत नाही. त्यांनी दिवाळीपर्यंत नाही दिलं की राज्यात बैठक झाली सगळ्या शेतकऱ्यांची. पण आधी बैठक झाल्यावरच आपण तारीख डिक्लेअर करणार आहेत. कारण ती येत नाही ते बघावं लागेल ना. त्यातलं आपल्याकडं फक्त एकच गोष्ट आहे, इमानदारी प्रामाणिकपणानं लढणार, मॅनेज न होणार. पण त्यातलं भाव वाढ कसा घ्यायचा, कारण ही अंतिम लढा करायचा शेतकऱ्याचा टोकाचा. मग शेतकऱ्याचा जर टोकाचा अंतिम लढा करायचा ठरला असेल, पुन्हा पुन्हा शेतकऱ्याने आयुष्यभर आंदोलनं उभ्या नाही करायची. एकदाच उभा करायचा आणि त्याचा तुकडाच पाडायचा. जसं की मी मराठा आरक्षणाचा तुकडाच पाडला 2च वर्षात, तसा तुकडाच जर पाडायचा असेल आणि सुखी समाधानी शेतकरी करायचा असेल तर त्याच्यातले ज्ञानीसुद्धा येणं गरजेचं आहे. त्या शेतकरी संघटनेनी जे आयुष्यभर कामं केले ते सुद्धा येणं गरजेचं आहे. ते आल्यावर बैठक घेऊ आणि मग पुढची आंदोलनाची तारीख आपण डिक्लेअर करू. त्यांनाही आपण बोलवणार आहे. दिवाळी झाल्याच्या नंतर एक ठिकाण ठरवू. त्या मैदानावरती महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याच्या संघटना आहेत, जेवढे अभ्यासक आहेत त्यांचे, ज्यांना माहिती आहे हमी भाव कसा द्यायचा, कर्जमुक्ती कशी घ्यायची, पीक विम्याचे पैसे कसे घ्यायचे, नुकसान भरपाई कशी घ्यायची, मालाला भाव, भाजीपाल्याला भाव, दुधाला भाव, फळबागाला भाव कशी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.